नमस्कार. रणसंग्रामच्या आवाज तरुणाईचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण आहोत रावेर लोकसभा मतदारसंघात आणि या लोकसभा मतदारसंघातल्या ऐतिहासिक फैजपूरच्या एका महाविद्यालयात लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजमध्ये आपण आहोत. आज या महाविद्यालयातल्या तरुणांचा आवाज आपण ऐकणार आहोत. फैजपूरला तशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. भारतातलं पहिलं ग्रामीण अधिवेशन पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली फैजपूरमध्ये भरवण्यात आलं होतं. त्याच्यामुळे या शहराला, इथल्या तरुणांना, इथल्या लोकांना तसा एक राजकीय वारसा आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या काळात ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सुनबाईंचा हा मतदारसंघ, रक्षा खडसे यांचा. त्याच्यामुळे सध्या देशात जे काही चाललं आहे, निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, तर मोदी आणि राहुल यांच्याविषयी या तरुणांची काय मतं आहेत, इथले जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल काय मतं आहेत, हे सगळे आपण या आवाज तरुणाईच्या मधून जाणून घेणार आहोत. राहुल गांधींनी आता एक महत्त्वाचं म्हणजे आम्ही सत्तेत आलो तर गरिबांसाठी महिना हमी पगार सुरू करणार आहेत. दर महिन्याला हमीचा एक पगार. तर हा निर्णय कितपत योग्य आहे? राहुल गांधींनी गरिबांबाबत जो विषय मांडलेला आहे तर तो माझ्या माहितीनुसार योग्य आहे. नेट सेट पात्रता असून सुद्धा लोकांना जर का नोकऱ्या नसतील तर काय कामचं शिक्षण? आमचे आईवडील आमच्याकडून आशा व्यक्त करतायत. आजची परिस्थिती आहे, नोकरी तर छोकरी, नाही तर काहीच नाही. पोलीस भरतीच्या बाबतीत म्हणूया, यांनी आतापर्यंत कितीतरी जी.आर आणले, प्रत्यक्षात भरती केली काय? ज्या मेगा भरतीची गोष्ट आहेत, 72,000 जागा काढू, आज मार्चमध्ये आचारसंहिता येत आहेत, साधी जाहिरात नाही हो. दिस इज अ चॉकलेट. हे चॉकलेट आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. तुम्हाला म्हणायचं की बेरोजगारी वाढली आहे. मला सांगा की यांचा मुद्दा कितपत संयुक्तिक आहे की बेरोजगारी वाढली आहे? आधी बेरोजगारी नव्हती का? आधी सुद्धा रोजगारी होती, पण जर तुमचं क्वालिफिकेशन आहे तर तुम्हाला जॉब आहेच. तुमचं जसं क्वालिफिकेशन आहे तर तुम्हाला जॉब भेटणारच आहे, बरोबर? तुमचं क्वालिफिकेशन नाही आणि तुम्ही तिथे जॉब घ्यायला जाणार आहे, ते योग्य नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मोदी समर्थक आहात, तर मंदिर कितपत गरजेचं आहे? सर, मंदिर तर गरजेचं आहेच, कारण की आपले धार्मिक आस्था वगैरे महत्त्वाची असते सर. आणि आपल्या देशाचं सर पहिल्यापासूनच राम मंदिर वगैरे मुद्दे राहिलेले आहेत आणि ते बनायला पाहिजे सर, एकदाच होऊन जायला पाहिजे असं वाटतं. पण आताच ते म्हटलं की बेरोजगारी वाढत चालली आहे. मंदिर आणि नोकरी याच्यात जर तुम्हाला चॉईस करायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? सर, बेरोजगारी ही महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण सर BJP सरकारने पण खूप काही महत्त्वाच्या योजना काढलेल्या आहेत सर. स्किल अप इंडिया. मला सांगा तुम्ही की असे 2 निर्णय मोदी सरकारचे की जे तुम्हाला आवडले आहेत, तुम्ही म्हणाल की हे निर्णय फार चार सांगतो सर. सांगा ना. उज्ज्वला योजना आहे सर, आणि सर रस्त्यांचं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सर, गावामध्ये योजना नव्हत्या पहिल्यांदा, त्या योजना आलेल्या आहेत सर. स्किल इंडिया सगळ्यात महत्त्वाचं आहे सर, कारण की स्किल इंडियामुळे खूप रोजगार वाढतो सर सध्याच्या काळामध्ये. बरं, ठीक आहे. यांनी मोदी सरकारच्या 2 योजना सांगितल्या आहेत, स्किल इंडिया आणि रस्त्यांची चांगली कामं झाली. तुम्ही सांगा मला की यांनी जे मुद्दे मांडले की ह्या 4 योजना आधी नव्हत्या का या योजना, आणि काय नेमकं म्हणजे मोदी सरकार कुठं कमी पडतंय? बाटली तेच आहे, परंतु लेबल बदलवलं गेलेलं आहे. समजलं का? मोदी सरकारने राम मंदिर जर बांधलं तर त्याच्यासमोर भिकारी पैदा होतील, निर्माण होतील, आणि जर त्या ठिकाणी काहीतरी युनिव्हर्सिटी ओपन केली तर अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान निर्माण होतील. राम मंदिर काय असते त्याचा मुद्दा नाही आहे. राम मंदिर बनवण्याची गरज नाही आहे. तुम्ही आता भाऊ बोलले की पात्रता पाहिजे, तर ते 4-5 आश्वासन देण्याच्या वक्ती कुठे गेली होती पात्रता? 2 करोड नोकरी लावूंगा, 1 सिर के बदले 10 सिर लावूंगा, रोज आमचा जवान शहीद होतोय, हे कुठं गेलं? माझं म्हणणं आहे, सरांनी सांगितलं होतं 1 सिर के बदले 10 सिर राहूंगा. 29 सप्टेंबर 2016 सर्जिकल स्ट्राईक. काय झालं? 1 सिर के बदले आणलेच ना. तुम्हाला राहुल गांधी का हवेत पंतप्रधान म्हणून? कारण भाजप सरकार मला असं वाटते की भाजप सरकार हा धार्मिक आतंकवाद पसरवत आहे. कारण की जसे की भारतात सर्व धर्माचे लोक राहतात, पण भाजप सरकारचं असं म्हणणं आहे की सगळ्या जागा त्यांनी भगवाकरण केलेलं आहे आणि राम मंदिर मुद्दा आणि सगळीकडे हिंदुत्व करतात. त्यांनी हिंदुत्वापेक्षा संविधानावर चाललेला देश चालवावा, जसं की सर्व धर्माचे लोक एकसाथ राहायला पाहिजे. मुसलमानांना इथे असुरक्षित वाटायला नको आणि दुसऱ्या धर्मांना सुद्धा असुरक्षित वाटायला नको. प्रियंकाचा प्रभाव जास्त जाणवेल? ते फक्त त्यांच्या पक्षासाठी नव्हे तर प्रियंका गांधी आल्याने दुसरं राहुल गांधींना काहीच मिळणार नाही सहसा करून.
कारण की 2-3 खासदार खूप आहेत, त्यांना पण आणले निवडून. तर तुमचा पक्ष तुमच्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्याला समानतेची वागणूक देऊ शकत नाही, तर तुम्ही भारताला काय आणि भारतीय नागरिकांना काय समानतेची वागणूक देऊ शकणार आहे? भारतीय राजकारण पूर्वीपासून काँग्रेस भाजप दोघंही पक्ष पलटवार करत आलेले आहेत. ना मोदींना विरोध आहेत ना राहुल गांधींना विरोध आहेत. फक्त आमच्या रोजीरोटीचा जो प्रश्न आहे तो जर सरकारने सॉल्व्ह केला तर आम्हाला वाटतं ते भारत देशाच्या कल्याणाचं होईल. कारण भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांच्या हाताला रोजगार भेटला पाहिजे ही आमची मागणी आहे. 5 वर्षातच रोजगारी समोर येते का? मागच्या 60 वर्षात का सरकारी नोकरीचं सर्टिफिकेट घेऊन सर्व रस्त्यावर होते का? म्हणजे या 5 वर्षातच रोजगार सर्व समोर येत आहे का? आता क्वालिफिकेशन असेल पात्रता असेल तर आपली कुठे पण जागा नियुक्ती होऊ शकते ना. त्याच्यासाठी इतर वेगळ्या आणि नोकरी रोजगाराचं झालं तर मोदी सरकारने स्टार्टअप इंडिया म्हणून एक योजना चालू केली आहे. त्याच्यातून आपले नवीन नवीन मोठमोठे उद्योजक निर्माण होऊ शकतात. ग्रामीण भागातून उद्योजक निर्माण होऊ शकतात अशी एक संकल्पना चालू केली आहे. यांनी स्टार्टअप इंडियाविषयी बोलले आहेत की मोदींनी अशी एक चांगली योजना सुरू केली. तुमचं काय मत आहे की हे खरं आहे का? स्टार्टअप इंडियामधनं खरंच रोजगार निर्मिती झाली का? हो सर, स्टार्टअप इंडियातून त्यांनी उद्योजकांना प्रोत्साहन दिलं आणि कर्जाची म्हणजे लोनची जी आहे ती रक्कमसुद्धा त्यांनी वाढवून दिली. आणि सर मला माझा स्पेशल मुद्दा मांडायचा की शेतकरी आत्महत्या जी आहे ती दोघांच्या काळात होत आहे. म्हणजे शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक होते. जे आधीचं सरकार होतं ते शेतकऱ्यांना पण घेऊन चालत होतं, पण इतकेही शेतकरी सॅटिस्फाईड नव्हते, म्हणून त्यांनी मोदी सरकारला निवडलं. आणि मोदी सरकारने काय सांगितलं की हमी भाव देतो कोणतंही उत्पादन असो तुमचं. तर सर आताची मागची मेची गोष्ट आहे. मेमध्ये कांदा पाकिस्तानमधून आयात केला गेला आणि जो भारतातला कांदा आहे, लासलगाव मार्केट आहे भारतातलं सर्वात सुप्रसिद्ध मार्केट आहे. तिथल्या कांद्याला काय 1 रुपया 2 रुपये किलो भाव आहे सर. तिथले शेतकरी अक्षरशः त्रस्त होऊन गेले की मालाला भाव नाही आहे, ते अक्षरशः फुकट वाटत आहे. तर माझं असं म्हणणं आहे सर की मोदी सरकारने जी ती शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि उद्योजक जे आहेत ते मोठ्या पातळीवरच्या उद्योजकांना चालना दिलेली आहे, त्याच्यामध्ये काय झालं आहे सामान्य माणसाचा जो आहे सर पूर्ण चुराडा झालेला आहे. या प्रश्नावर काहीतरी तोडगा जो सरकार काढेल त्याला आम्ही. यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. शेतीचा खरोखर शेतमालाला आता भाव नाही आहे. कांदा उत्पादक फार त्रस्त आहेत. सर सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली त्यात खूप लेट झालं असं नाही झालं का? त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मग त्यांचा जो जीव गेला ते भरपाई देतील का आता? हा मुद्दा मी आहे. बरं, यांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. बोला, तुमचं काय म्हणणं आहे? सर माझा एक नवीन मुद्दा आहे. सर दोघी सरकार नवनवीन योजना काढता, पण केंद्र शासना आणि राज्य शासनाकडनं करोडो रुपये मंजूर होतात आणि ते खेड्यापर्यंत येईपर्यंत सर लाखच रुपये उरतात. तर जी या दोघींच्या मधातली जी चैन आहे ना सर ती सुधारायला पाहिजे. त्यात अजून सुधार व्हायला पाहिजे आणि जे करोडो रुपये सर आपल्यासाठी खेड्यासाठी सेन्शन करतात ते खेड्यापर्यंत पोचले पाहिजे. बरं, म्हणजे योजना दोन्ही सरकारांनी राबवल्या आहेत, यापूर्वीच्या सरकारनेही आणि या सरकारनेही, परंतु त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, असा मुद्दा यांनी उपस्थित केला आहे. या तरुणांनी आपापली मते मांडली आहेत. त्यांची मतांतरे जाणून घेतल्यानंतर मोदी उजवे आहेत की राहुल त्यांच्यापेक्षा जास्त सरस आहेत हे सगळं जाणून घेतल्यानंतर एक आपल्याकडे असे याच महाविद्यालयाचे ज्येष्ठ विद्यार्थी आहेत. ते वेगळ्या पद्धतीनं आपल्याला मोदी, राहुल, आठवले असे वेगवेगळे राजकीय नेते इथं ते सादर करून दाखवणार आहेत. एक मिमिक्री आर्टिस्ट आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्यांना भरपूर पुरस्कारही मिळालेत. सर, आता सगळे वादविवाद झाले, थोडासा तणाव निर्माण झाला आहे, तो निवळण्यासाठी जरा आम्हाला खास काहीतरी ऐकून दाखवा. मोदी आणि राहुल तर चालणारच आहे मित्रांनो, परंतु या ठिकाणी देश सर्वप्रथम आहे हे दोघांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी म्हणून आपले जे रामदास आठवले आहेत हे तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या शैलीमध्ये रामदास आठवले म्हणत आहेत, 2019 का इलेक्शन है बहुत ही खास, उसकी हर खबर हमारे होनी चाहिए हमारे पास. 2019 का इलेक्शन है बहुत ही खास, उसकी हर खबर होनी चाहिए हमारे पास, और हर खबर और अपडेट के लिए हमको देखते रहना चाहिए जी जो इस्ताज. आणि मैं जभी यहाँ पे मोदी समर्थक भी है और राहुल समर्थक भी है, और तभी से मैं कहना चाहूँगा कि मैं तो बीजेपी में हूँ, लेकिन पहले मैं कांग्रेस में भी था, और इसलिए मैं और एक जो आपका जो दान है वो दान आपका मैं निवडना चाहूँगा. इसलिए कहूँगा मैं तरुणांच्या मनातलं जाणून घ्यायचं आहे ज्यांचं काम,
तरुणांच्या मनातलं जाणून घ्यायचं आहे ज्यांचं काम. हा कार्यक्रम लोक आवडीनं बघतात, मग शहर असो की ग्राम. हा कार्यक्रम लोक आवडीनं बघतात, मग शहर असो की ग्राम. असा हा जी 24 तासचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे रणसंग्राम. तो भाई और बहनों, मैं देश के 125 करोड़ देशवासियों से पूछना चाहता हूं, इस कांग्रेस सरकार ने कुछ किया है क्या? मुझे बताइए आप लोग, कुछ किया है कि नहीं किया है? कुछ किया है? मैं 125 करोड़ देशवासियों से पूछना चाहता हूं, बीजेपी ने जो किया है उससे कांग्रेस वालों की मुझे तो बदबू आ रही है भाइयों, मुझे तो बदबू आ रही. याच्यावर झालं असं की त्याच्यावर लगेच आले आपले अण्णा हजारे आलेत. भारत माता की. मैं 2014 में आंदोलन किया, लोकपाल बिल के लिए मैं आंदोलन किया और उसका फटका कांग्रेस को बैठा. और अभी मैं मोदी सरकार के खिलाफ आंदोलन करने वाला हूँ, क्योंकि मोदी जी किसी की नहीं सुनते. मैंने उनको बहुत सारे पत्र लिखा, उनसे मुझे आशा का किरण था, लेकिन उन्होंने मेरे पत्र का जवाब नहीं दिया है. इसलिए मैं राणेर सिद्धि में अभी आंदोलन कर रहा हूँ और सभी देशवासियों से मैं कहता हूँ कि आप भी आंदोलन में आइए. राहुलची जरा एक तर होऊन जाऊ द्या. देखिए भैया, ये जो आलू निकालने की बात करते हैं और ये सोना निकालने की जो बात करते हैं, ये मैंने नहीं कहा है. ये मैंने मोदी जी का एक जुमला था, वो जुमला मैंने कहा था, लेकिन इन्होंने कट और एडिट पेस्ट करके उसको वो आपके सामने पेश किया है. और मैं चाहता हूं कि अगर आप लोकशाही चाहते हैं 2019 में, तो कांग्रेस को मतदान कीजिए. विद्यार्थ्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडली आहेत. आपण काही विद्यार्थ्यांकडे पुन्हा जाऊयात, तरुणांकडे जाऊयात. तुम्हाला मोदी का हवेत पंतप्रधान म्हणून? सर, APJ अब्दुल कलामांचं स्वप्न होतं सुपर पॉवर व्हायचं, महासत्ता व्हायचं भारताचं. आणि ज्या प्रकारे मोदी सरकार आपल्या भारतामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी सादर करते, नवनवीन योजना आणलेल्या आहे, संकल्पना मांडल्या आहे, तर त्याच्यानुसार मला असं ठाम वाटतं की आपलं महासत्ता होण्याचं स्वप्न मोदी सरकारच पूर्ण करू शकते. म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकार यायला हवे. तुला काय वाटतं, मोदी यायला हवेत आणि का यायला हवेत? मोदी हे यायला नक्की हवेत, कारण की मोदींनी जेवढ्या काही योजना चालू केल्या ते सगळे योग्य आहेत. परीक्षा पे चर्चा, आतापर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान असून त्यांनी कधी चर्चा केली नाही. पहिले आपले पंतप्रधान त्यांनी परीक्षा पे चर्चा सुरू केली. मन की आवाज मोदी हे आणि नरेंद्र मोदींनी सुरू केली आहे. म्हणून मला तरी वाटतं की नरेंद्र मोदी इज द बेस्ट. आपल्याकडे मोदी का यायला हवेत हे या तरुणांनी सांगितलंय. आपल्याकडे काही तरुणी आणि तरुण आहेत. तू राहुल समर्थक आहेस, राहुल गांधी समर्थक. राहुल गांधी पंतप्रधान व्हायला हवेत, तुला असं वाटतं, का वाटतं? सर, कारण मोदी सरकार सारखं विविध आश्वासनं देऊन राहुल गांधी फक्त बसून राहत नाही किंवा धर्म, जाती आणि राम मंदिर या मुद्द्यावरती राजकारण करत नाही किंवा खासगीकरण करत नाही. जेवढे ते बोलतात तेवढं करतात. तुला काय वाटतं, राहुल गांधी का यायला हवेत? राहुल गांधी यासाठी यायला हवेत की राहुल गांधी तळागाळापर्यंत पोहोचतील, शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवतील आणि शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील प्रश्न सोडवतील, जे मोदी सरकारने केले नाही. मोदी सरकारने फक्त विदेशवारा केल्यात आणि मोठमोठे प्रकल्प राबवले जे शहरातच कामं आले, जसे की स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि वेगळे प्रकल्प गावापर्यंत ते पोहोचले नाहीत. आता आम्हाला आशा आहे की राहुल गांधी ते करतील आणि गावापर्यंत पोहोचतील. ओके, म्हणजे मोदी सरकार ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरले असं हिचं म्हणणं आहे. आपल्याकडे आणखी एक तरुणी आहे. तुला काय वाटतं की राहुल गांधी का यायला हवेत आणि मोदी का यायला नकोत? मला एक सांगायचं आहे सर, की मोदीजींनी जे पण केलं ते त्यांनी फॉरेन कंट्रीज जाऊन कंपॅरिझन केली भारताची, की फॉरेन कंट्रीत हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, आणि त्याला भारताशी कंपेअर केली. पण राहुल गांधींचा मला असं कधी आठवत नाही किंवा त्यांच्या होल फॅमिलीत कधीच ते फॉरेन कंट्रीमध्ये व्हिजिट दिली नाही
विथ फॅमिली कधीच नाही. ते प्रत्येक खेडेगावापर्यंत गेले आणि खेडेगावामध्ये जाऊन जाऊन गरिबांशीही ते भिडलेले आहेत. तुम्ही जर दिल्लीला जाल तर त्यांचं घर आहे, त्यात आतापर्यंत त्यांचे फोटो क्लिक केलेले आहेत की ते गरिबांपर्यंत कसे गेले आणि त्यांच्या ज्या पण प्रॉब्लेम होत्या त्या सॉल्व केलेल्या आहेत. आणि मोदीजी तुम्हाला एवढेच वाटतंय तर मोदीजी कुठं नाकाम आहे मी तुम्हाला सांगते कि जब लोग इंतजार कर रहे थे 15 लाख का और आप जिक्र कर रहे थे 3 तलाक का, हम पूछ रहे थे रोजगार कब लाएंगे और आप कह रहे थे कि हम मंदिर कब बनाएंगे. हिने मोदी सरकार पुन्हा का येऊ नये याचे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अशा या तरुणांकडून आपल्याला अनेक मुद्द्यांवर चर्चा करता आली. त्यांनी परखडपणे मतं मांडली आणि निर्भीडपणे आपल्या भावनांना हात घातला. ही तरुणाई आपल्याला फैजपूरची तरुणाई विशेष करून ज्या पद्धतीनं व्यक्त झाली ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. आणि त्यांनी दाखवून दिलं की इतिहासात या फैजपूरचं नाव का नोंदवलं गेलं इथे. आवाज तरुणाईचा या कार्यक्रमात आपण इथंच थांबूया. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.